बुलढाणा जिल्ह्यातल्या संत सखाराम महाराजांच्या पालखीचं सखारामपूरहून पंढरपूरकडे प्रस्थान झालेलं आहे। यंदा या पालखीचं 139वे वर्ष आहे आणि याच संदर्भात आढावा घेतला आमचे प्रतिनिधी डॉक्टर संजय महाजन यांनी। आषाढी एकादशी निमित्त ही वारी आता पंढरपूरसाठी निघाली आहे। संत सखाराम महाराज यांची ही पालखी आहे। गेल्या 139 वर्षापासून ही पालखीची परंपरा आहे। म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात जुनी परंपरा असलेली सखाराम महाराजांची पालखी आहे। आपण बघू शकतोय जवळपास 700 वारकरी पुढील 1 महिना हा पायी प्रवास करत पंढरपूरला आषाढी एकादशीच्या 1 दिवस आधी पोहोचणार आहेत। आणि आपण जर का बघितलं खूप मोठ्या प्रमाणावर दिंडीत सहभागी झालेले हे वारकरी आहेत। मुखी पांडुरंगाचे नाम हाती भगवा ध्वज असं करत पाऊस असू देत ऊन असू देत पुढील 1 महिना प्रवास करत हा प्रवास आता पंढरपूर येथे थांबणार आहे। संत सखाराम महाराजांच्या पालखीचं आता श्री संत सखारामपूर येथून प्रस्थान झालेलं आहे। कॅमेरामन शांताराम सर, डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, बुलढाणा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।